काहीतरी वेगवेगळं शिकत असतो. कारण मला जर काही शिकायला मिळालं असेल तर मी फक्त ते सांगू शकेन, पण तुम्हाला जेव्हा शिकायला मिळेल तेव्हा 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 तुम्ही ते अनुभवू शकाल आणि स्वतःमध्ये हे करू शकाल. सो छान जागा होत्या खूप, नवीन नवीन गावं मला कळली. मला फिरायची आवड असल्यामुळे एकंदरीत हे सगळं छान जुळून आलं. आमची एक छान टीम तयार झाली. सो मजा आली. आम्ही गावाच्या आणि नावाप्रमाणे आम्ही खरंच वाटेवर फिरलो आहोत. त्या तुम्हाला सगळ्या एपिसोड्समध्ये ते दिसेलच की तिथे रस्ते कसे आहेत आणि काय आहे, आणि अगदी वाटा मोजून मोजून चालावं लागतं इतपत तिथे रस्ते तसे आहेत. मजा येईल तुम्हाला सगळ्यांना बघून ते. फिरणं म्हटलं तर झालं तर आपल्याला कामातून रजा वगैरे घेऊन सुट्टी एक स्पेशली एक तो वीक काढून आपल्याला जावं लागतं, प्लॅनिंग वगैरे असते. पण अशा कामामध्ये जे काम पण आणि आपल्याला फिरण्यासोबत अनुभव पण आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा नवीन नवीन वाटल्या? मग तर मजाच मजा, ऍक्च्युली ही मजा आहे. हा म्हणजे याच्यात आम्ही खरंच सगळ्यांनी खूप मजा केली. मला अगदीच खरं सांगायचं तर किल्ला चढणं हे माझ्यासाठी एक टास्कच होता. तर ती माझ्यासाठी मजा पण होती आणि सजा पण होती, दोन्ही म्हणता येईल. आणि माझ्याकडून आमच्या दिग्दर्शकाने खूप मेहनत करून घेतली आहे त्या एपिसोडला, आणि तो एपिसोड बघून तुम्ही सांगा की मी किती कष्ट घेतलेत त्याच्यात. 14 तारखेला तो एपिसोड आहे, तो नक्की बघा. ऑब्व्हियसली जेव्हा आपण गावामध्ये जातो, लोकांशी भेटतो, लोकांची मनं काय असतात ते आपण जाणून घेतो, त्यांचे अनुभव जाणून घेतो. तर असा एखादा अनुभव आहे जे तू सगळ्यात जास्त वेगळा तुम्हाला वाटला किंवा स्पेशल होता तुमच्यासाठी, असा कोणाचा अनुभव तर हाच की एकतर तिथे ज्या शाळेत मी गेले त्या शाळेमध्ये खूपच कमी मुलं होते आणि मुलांचं एकंदरीतच वागणं खूपच छान होतं. म्हणजे आपल्याकडच्या आपणच हे म्हणतो, म्हणजे मला त्या गावात जायच्या आधीपर्यंत आपण सगळेजण म्हणतो आजकालची मुलं ना, आजकालची मुलं ना, हे जे वाक्य आता फेमस झालंय खूप. तर त्या गावात जाऊन असं वाटलं नाही की आजकालची मुलं वगैरे, असं वाटलं की आपण आजकालची आहोत. त्यांचं जे एकंदरीत वागणं किंवा हे ते खूपच सोफिस्टिकेटेड म्हणावं, तो शब्द त्यांना खूप छान लागू पडतो. आणि त्यांना एकही प्रार्थना अशी नव्हती की ज्यांना ती येत नव्हती. मला त्यावेळेला असं वाटलं हो हे मला लहानपणी यायचं, म्हणजे मला असं वाटलं आजकालची मीच आहे. त्यांना सगळं छान येत होतं. फारच गुणी मुलं होती सगळीच. लोक अशी म्हणतात की गांधीजी खाली महात्मा गांधीजी आपले होते जे, ते असेच उगाच म्हणायचे की खेड्याकडे चला करून. ही जी जेव्हा डॉक्युमेंटरी तुम्ही शूट करत होता, असं कधी तुम्हाला वाटलं की ना की म्हणजे खेड्याकडे खरंच येण्यासाठी उभारत आहे ती जागा, किंवा एकंदरीत तो अनुभव घेण्यासाठी पण आवश्यक आहे आपल्याला? हा, अनुभव घेण्यासाठी डेफिनेटली आवश्यक आहे. मी असं म्हणणार नाही की गावात राहणं, कारण की खूप अशा गोष्टी आहेत ज्या त्या लोकांना सुद्धा खटकतात. त्यांना पण काही गोष्टी हव्या आहेत असं नाहीये. म्हणजे त्यांचा आनंद सेलिब्रेट करण्याची पद्धत वेगळी जरी असली तरी काही लोक असे आहेत ज्यांना काही गोष्टी हव्या आहेत तिथे. आणि तिथे जाऊन असं लक्षात येतं की कधीतरी भविष्यात मी जर हे करू शकले तर मी नक्कीच करेन, नो डाऊट. पण याचा अर्थ असा नाही की आपण गावात जाऊन काही गोष्टी शहरातही चांगल्याच आहेत. पण डेफिनेटली महिन्यातून 4 दिवस अशा ठिकाणी गेलंच पाहिजे की आपल्याला एक 4 दिवस जर तिथे राहिलो ना तर पुढचा महिना कसा जातोय तर तुम्ही स्वतःच अनुभवाल. शहरामध्ये राहिल्यानंतर शहराची एक आपल्याला सवय पडलेली असते, आणि असं एकंदरीत गावाकडे गेलं तर तिकडे नेटवर्क नसतं, आपली जी जवळ असणारी माणसं तिकडे नसतात. तर किती रमण्यासारखं तिकडे आपल्याला वाटतं, आणि किती तुम्ही तिकडे रमून गेलात. म्हणजे 4 ते 5 दिवसांचा शूट वगैरे तरी असला तरी फॅमिलीला किती मिस केलं, किंवा आपल्या कामाला ज्या शहरी भागामध्ये आहेत अशा गोष्टींना किती मिस केलं, किंवा असं नेटवर्क वगैरे नाही असं कधी त्रास झाला की अरे नेटवर्क पण नाही? ऍक्च्युली त्रास नाही झाला, खरंच नाही झाला. मी तेच सांगते की उलट मी जेव्हा माझं 4-5 दिवसात जेव्हा घरी बोलणं झालं तेव्हा मी म्हटलं यार मी ऍक्च्युली फोन जर पुण्यात ठेवला असतं तरी चाललं असतं घरीच. आणि आठवण तर नो डाऊट सगळ्यांनाही माहिती होतं की 6व्या दिवशी आपण आपापल्या घरी असणार आहोत. असं काय आम्ही फार सीमेवर नव्हतो गेलो, त्यामुळे आठवण असं नाही. पण दिवसभरच आम्ही त्या लोकांमध्ये होतो आणि त्यांच्याशी गप्पा मारताना मला असं वाटलंच नाही खरं तर की काहीतरी थांबलंय, म्हणजे असं की काहीतरी मिस करतेय का, तर असं नाही जाणवलं. असं वाटलं अरे आपल्याला अजून खूप वेगवेगळ्या गोष्टी कळतात. या अशा सिच्युएशन मध्ये आठवण वगैरे येण्याचा तो काही प्रश्नच नाही. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या टीमचं 4-5 दिवसामध्ये इतका छान बॉन्ड झाला की आम्हाला निघताना, मला तर सिरियसली निघताना खूपच इमोशनल व्हायला झालं होतं की यार आता पुढचा आपला कधी आपलं शूट होईल, कारण की खूप मजा येत होती आम्हाला एकमेकांसोबत काम करून. आणि मुळात काय तिकडे रस्ते वगैरे नसल्यामुळे आम्ही दिवसभर, सकाळी आम्ही निघायचो बोटीने, तर आजूबाजूला फक्त पाणी. सो अशा याला जेव्हा आपण एक 5-7च लोक एकमेकांसोबत असतो ना तेव्हा तो एक बॉन्ड खूपच वेगळा झालेला असतो. सो तिकडे जाऊन त्या गावातल्या लोकांना बघून आम्हालाही आमचं जाणवलं की हा म्हणजे सगळेजण आपापल्या परीने वेगवेगळे अनुभव घेत होते.
जर कधी समजा जर तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि स्पेशली आंबेवाडीची सत्ता आली तर आंबेवाडीमध्ये ज्या कमी गोष्टी तुम्हाला वाटल्या तर अशा कोणत्या कमी गोष्टी ज्या तुम्हाला पूर्ण करायला आवडतील? खास करून गावाकडे रस्ते नीट नसतात किंवा कोणत्या पुलाचं बांधकाम नीट प्रकारे झालेलं नसतं, शाळा बरोबर नीट नियमित ठेवलेल्या नसल्या जातात आणि बऱ्याच गोष्टी आहेत शेतकऱ्यांसाठी खूप सारे उपक्रम वगैरे राबवले जातात पण ते चांगल्या प्रकारे राबवले जात नाही. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायला आवडतील? जर ह्यातल्या 3-4 गोष्टी तू स्वतःच सांगितल्या असतात. आता मी पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिथल्या लोकांसाठी प्यायचं पाणी हे चांगलं असलं पाहिजे, जे खरंच त्यांना बघून असं जाणवेल की आजपर्यंत आपण जे पीत होतो ते प्यायचं पाणी नव्हतं, हे खरं प्यायचं पाणी आहे. सो ही सोय माझ्या सत्तेचा विषय नाहीये, पण जे कोणी याच्याकडे कधी लक्ष देतील तर ह्या गोष्टीकडे कधीतरी तुम्ही पण खूपच लक्षपूर्वक लक्ष द्या की ही गोष्ट त्या गावांमध्ये खरंच नाहीये त्यांना, आणि काही गावांमध्ये इलेक्ट्रिसिटी पण नाहीये. सो विजेची सोय करा, त्यांच्या प्यायच्या पाण्याची सोय करा. ह्या 2-3 गोष्टी त्यांना मिळाल्या तरी ते खूपच, हॉस्पिटल्स नो डाऊट, हॉस्पिटल्स आजारपणासाठी ते बिचारे तिकडनं अख्खं पाणी क्रॉस करून साताऱ्याला जातात. सो या 2-3 गोष्टी छान झाल्या तर ते पण खुश होतील. ऑब्व्हियसली डॉक्युमेंटरी शूट करताना बऱ्याच अडथळे आले असतील. आपण जेव्हा गावकरी लोकांसोबत बोलणं करतो, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, तर खूप सारे गावकरी थोडेसे साधे भोळे असतात किंवा ते लोक कॅमेरा फ्रेंडली नसतात, तेवढे टॉकेटिव्ह नसतात, लाज वगैरे वाटते. तर अशा सगळ्या लोकांना कशा प्रकारे मॅन्युप्युलेट करून तुम्ही त्यांच्याशी बोलणं, संवाद वगैरे साधून घेण्याचा प्रयत्न केला, थोडंसं त्याच्याबद्दल सांगू शकाल? हे बघ, जे लोक बोलके होते ना त्यांना आम्ही छान असं जरा थांबवून की आपण इकडे बसून बोलूयात वगैरे असं सगळं झालं. आणि 95% लोक तर बोलके आहेत असं नाहीये, कारण त्यांना आनंद होतो कोणीतरी आपल्या गावात नवीन आलंय तर त्यांना खूपच गोष्टी सांगायच्या असतात त्यांच्या. आणि जे अगदी कमी असे होते तर मला वाटतं पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हाला हे दिसेल पण की एक आजोबा माझ्याशी बोलतायत जे नंतर ढोल घेऊन आले. तर खरं तर त्या आजींशी मी बोलत होते पण ते आजोबा जास्त बोलत होते. तर मग मला असं वाटलं की आजींना आपण जरा थांबवू आधी, आता आजोबांशीच आपण बोलूयात. तर असं पण आहे, असं काही झालं नाही की पण आम्ही काही काही ठिकाणी खूप नॅचरल शॉट्स घेतले, त्यामुळे त्यांच्याशी मी बोलत असताना ते नॅचरली जेवढे बोलले तेवढे आम्हाला मिळत गेलं. आपण जेव्हा गावाकडे जातो, एक शेवटचा प्रश्न विचारतो, आपण जेव्हा गावाकडे जातो तर तिकडची सौंदर्यता, तिकडची झाडे फुले वगैरे बघून आपल्याला असं वाटतं की आपल्या मुंबईच्या घरातही अशा कोणत्या गोष्टींचा वारसा वगैरे असला पाहिजे. स्पेशली जेव्हा मी जातो तर मी असा विचार करतो की गावाकडची माती घेऊन आपल्या इकडची फुलं फळं वगैरे आपल्या घरी लावणं हे माझा छंद आहे. आणि दुसरी गोष्ट, गावाकडे जेव्हा पण मी जातो तर तिकडची कोरी चहा मला जास्त करून आवडते राधा त्यान दूध गवती चहा. तर मला असं वाटतं की अशा कोणत्या गोष्टी आहेत जे तू गावाला एक्सपिरियन्स केलं आणि त्या गावाच्या एक्सपिरियन्स मधून तू मुंबईमध्ये थोडेसे चेंजेस आणू शकतेस, ते तुला पण करायला आवडेल, असं कोणत्या गोष्टी आहेत? हो, मला स्वतःला झाडं लावायला आवडतात नो डाऊट. आणि तिथला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तिथे आम्ही एका गावात गेलो तिथे खूप अबोली होती आणि मी कित्येक वर्षात अबोली बघितलीच नाहीये. तर तिथे गेल्यानंतर मी त्यांना म्हटलं मला जाताना प्लीज एक अबोलीचं रोप द्या, जे मी मिस केलंय, विसरले मी ते तिकडे आणि मला कोणी आठवणही दिली नाहीये. पण ह्यानंतर मी जेव्हा जाईन किंवा कुठेही मला अबोली दिसलं की मी त्या क्षणाला ते रोप तिकडनं घेऊन येणार आहे, कारण शहरांमध्ये मी खूप वर्षात अबोली नाही बघितली आहे. आणि हे खरं आहे की तिकडची जी माती आहे ना त्याच्यात जे झाडं वाढतात, मला झाडं लावायची आवड आहे त्यामुळे मला ते जास्त जाणवलं. आपल्या इकडे कितीही तुम्ही खत पाणी घाला, त्यांच्या झाडांसारखी आपली झाडं नाहीच वाढत. म्हणजे जाता एक शेवटचा प्रश्न विचारतोय, काय तुला शिकायला भेटलं या सिरीज मधून? काय वेगळा अनुभव झाला? कारण आतापर्यंत बरेच प्रोजेक्ट्स वगैरे तुम्ही केले असतील, पण ही डॉक्युमेंटरी सिरीज मला वाटतं प्रेक्षकांच्या भेटीला पहिल्यांदाच येते. तर काय वेगळा अनुभव झाला आणि काय शिकायला भेटलं तुला ॲज अ आर्टिस्ट किंवा ॲज अ पर्सनल? मी म्हटलं तसं तेच, पण याच्यामध्ये एवढंच झालं की आम्ही हे बघायच्यात ना, मला अगदीच फ्रँकली सांगायचं तर जसे काही लोक बोलतच नव्हते, तर मला वाटतं की त्यांच्याकडून बोलणं काढून घेणं हे खूप महत्त्वाचं होतं, की त्यांना बोलायला लावायचं. किंवा जसं आमचं ठरत होतं त्यांना की असे अनेकदा असं झालं की काही लोक सेम उत्तर देत होते, तर ती सेम उत्तरं येऊ नये म्हणून काहीतरी प्रश्न बदलला पाहिजे. तर तो प्रश्न बदलून अजून काय बोलायचंय म्हणजे जे लोक सांगतील. तर ही एक गोष्ट मला त्या ठिकाणी स्वतःबद्दल जी अजून जास्त एक्सप्लोर करता आली ती हीच आहे की ते आता काढून घ्यायचंय. कारण मी अगदी खरं सांगायचं तर माझा बेसिक स्वभाव फार प्रश्न विचारण्याचा नाहीये, म्हणजे फार चौकशा मला येत नाहीत. आणि तिथे मला नेमक्या खूप चौकशा करायच्या होत्या, तर हे मला स्वतःसाठी शिकणं खूपच महत्त्वाचं वाटलं.
की हा कुठे गेला आणि ती कुठे गेली, मग यांचं कसं असेल, तुमचे ते कोण असेल ना, आपण हा विचार करतो. पण तिथे जाऊन ते विचारावं लागलं त्यांना, कारण त्याशिवाय ते बोलतच नव्हते. मग ते जरा बोलायला सुरुवात झाली त्यांची. मेसेज तर हाच आहे की अनुश्री फिल्म्सला सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल. आमचा व्हिडिओ आज पहिला आमचा एपिसोड रिलीज झालेला आहे, सो तो बघा. तुम्हाला ते गाव आवडतंय का ते सांगा. तुम्हाला जर कुठलं गाव आम्ही बघायला यायची इच्छा असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या एपिसोडला शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला सगळ्यांना सांगा. आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा. आमच्या एपिसोडला लाईक करा, शेअर करा आणि परत अनुश्री फिल्म्सला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.